श्री शंभो शिवजातस्य मुद्रा द्योरीव राजते यदंक सविनो लेखा वर्तते कस्य नोपरि। देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था। मातृभूमि के चरण कमल पर जीवन पुष्प चढ़ाया था, मातृभूमि के चरण कमल पर जीवन पुष्प चढ़ाया था, हे दूजा दुनिया में कोई जैसा शंभू राजा था। राजे आबासाहेब, राजे पोटात राहत नाही म्हणून एक इशारा देतो. पुन्हा कधी गुस्साने वा गफलतीने देखील आलमगिरीच्या तावडीत सापडू नका. आबासाहेब, दोन वेळा राजे त्या काळ सर्पाच्या शेपटीवर पाय देऊन त्याच्या विळक्यातून तुम्ही सही सलामत सुटलात. पण पुन्हा कधी गवसलात तर राजे याद ठेवा, तुमची सुटका करायला त्यावेळी आपले आबासाहेब असणार नाही. आबासाहेब, 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 आबासाहेब. शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप, शिवरायांचा आठवावा साक्षेप, भूमंडळी शिवरायांसी आठवावे, जीवित तृणवत मानावे, इह परलोकी उरावे, कीर्ती रूपे याहुनी करावे विशेष, याहुनी करावे विशेष, याहुनी करावे विशेष, याहुनी करावे विशेष, तरीच म्हणवावे पुरुष, या उपरी आता विशेष काय सांगावे. आबासाहेब, येसू शाहूबाद, छत्रपती संभाजी महाराज, मरगळ या घडीला तरी तुम्हाला शोभत नाही. निदान आपल्या राजमुद्रेची तरी याद करा. श्री शंभो शिवजातस्य मुद्रा द्योरीव राजते यदंक सविनो लेखा वर्तते कस्य नोपरि. बासाहेब, थोरल्या बासाहेब, मला तुमचं सत्व हवंय, मला तुमचं सत्व हवंय. बासाहेब, उद्याची सकाळ उजाडल्यापासून ते आम्हाला मरण येतो. आपण या वेड्या भाबड्या शंभू बाळाच्या पाठीशी उभे राहा.
फक्त पाठीशी उभे राहा आबासाहेब, दुसरं मागणं नाही. आपण पाठीशी उभे आहात आबासाहेब, तर मराठ्यांचा एक साधा सैनिक देखील आनंद दुनियेत कुणापुढे झुकणार नाही. मग मग या संभाची बात कशाला? येसूबाई, महाराणी येसूबाई, डोळ्यावाटे पाणी काढाल तर खबरदार. तसं हा हात हाती घेऊन तुम्ही आम्हाला बाबासाहेब स्वराज्यासाठी जगले आणि याच हिंदवी राज्यासाठी आम्ही मरण पत्करणार आहोत. मरणार आहोत राणीसाहेब, मरायचा आमचा पक्का निर्धार झाला. येसू, भय वाटतं येसू, थोडं भय वाटतं. भय वाटतं ह्या कातडीचं, भय वाटतं ह्या रक्तमासाचं. ही कातडी, हे रक्त, हे मांस, विटंबना, वेदना आणि मरणप्राय यातना यांच्या धगीनं होरपळून आत्म्याची दुर्दम्य जिद्द तर कोरपळून टाकता येत नाही. वा रक्तमास कातडीपेक्षा माणूस नुसत्या वायवी वैदही आत्म्याच्या रूपात अवतरला असता तर ही दुनिया किती समर्थ, किती समृद्ध, किती सुंदर झाली असती. नाही, ते होणे नाही, ते कदापि होणे नाही. आबासाहेब, अफजलच्या भेटीला जाताना हेच विचार तुमच्या मनात घोळत होते का? आग्र्यात अटकेत असता पेटाऱ्यात बसून आम्हाला पुढे पाठवण्यापूर्वी तुम्ही शांत चित्तानं म्हणाला होतात, शांत चित्तानं म्हणाला होतात आबासाहेब, जगदंब, मला पेटाऱ्यात बसून पुढे पाठवण्यापूर्वी तुम्ही शांत चित्तानं म्हणाला होतात आबासाहेब. शंभूबा, आबासाहेब, आबासाहेब, आबासाहेब. शंभूबा, भवानी आईच्या कृपेने आणि मासाहेबांच्या पुण्याईने सगळं मोकळं होईल. पण विपरीत घडायचंच असेल तर तुम्ही मनाची तयारी ठेवा. विसरू नका, त्या औरंगजेबानं कैद झालेल्या आपल्या थोरल्या भावासमक्ष दाराशुकासमोर त्याच्या लाडक्या पुत्राची गर्दन उडवली होती. आबासाहेब, त्या काळी बाल बुद्धीनं न जाणता न उमजता आम्ही आमचा हात आपल्या हाती दिला होता. पण आज समजून उमजून शांत चित्तानं आम्ही आमचा हात आपल्या हाती देऊन सांगतो आहोत आबासाहेब, अलमगिरा पुढे लाचारीनं रोळत सरपटत आम्ही कदापि शरण जाणार नाही. या रक्तमास कातडीची जिद्द तर पाहू. करून करून औरंगजेब या 3.5 हात देहाचे कोण कोणते हाल करेल. आबासाहेब, आम्ही आपल्याला वचन देतो, औरंगजेबासमोर आम्ही रोळात सरपटत कदापि शरण जाणार नाही. नाही आबासाहेब, कदापि शरण जाणार नाही. शुभास्ते पंताना, शुभास्ते पंताना, आम्ही कदापि शरण जाणार नाही. शुभास्ते पंताना. औरंगजेबाला आम्ही कदापि शरण जाणार नाही आबासाहेब, आम्ही कदापि शरण जाणार नाही. पहाट झाली. घटकाभरातच आयुष्यातल्या अखेरच्या अध्यायाला प्रारंभ होणार. प्रस्तांतर हल्ले, या इहलोकाचा निरोप घेण्याची वेळ जवळ येऊन ठेपली. इहलोकाचा निरोप म्हणजे अखेरीस स्वतःचाच निरोप. शुभास्ते पंथाना. थोरल्या मासाहेब म्हणत, माझ्या शिवबाच्या शंभूचे डोळे किती तेजस्वी आहेत. डोळ्यांनो,
डोळ्यांनो, दुनियेतलं कोणतं लावण्य तुम्ही पाहिलं नाही, कोणत्या दुःखानं तुम्ही पाणावला नाही, कोणत्या जुलमाच्या नुसत्या वासानं खदिरंगारासारखे उसळला नाही. आता ज्योत मालवावी तसे विझून जा, पण विस्ता विस्ता स्वार्थानं आंधळ्या झालेल्या वतनदारांना नवीन दृष्टी देऊन जा. रसने दुनियेतल्या खाद्य पेयांचा स्वाद तू पुरेपूर चाकलास. गुणांची कदर करताना तू हातचं काही राखलं नाहीस. प्रीतीचे शब्द बोलताना तू धुंद झालीस. तुझ्या तिकटपायी घरीदारी दुश्मनांची फौज उभी केलीस. पण आता वेलीवरून फूल तुटावं तसं तुटून जा, गळून जा, पण तुटता तुटता देखील तुझ्या तिकटपणाची झलक दाखवून जा. निशब्द चिंतनासाठी मला मुक्त करून जा. हातांनो, साखळदंड करकचले गेले म्हणून तुम्ही कष्टी तर झाला नाहीत. अरे तुम्ही ढाल धरलीत, वार झेललेत, समशेर गाजवलीत, दुश्मनांना कंठस्नान घातलेत, विसरलात. बस आता तुम्ही छाटले गेलात तरी तमा नाही. हा पण हृदया तुझी साथ मला अखेर पर्यंत मिळालीच पाहिजे. देवीला माझ्या रक्ताचा अर्घ्य हवाय आणि शुद्र दुश्मनाला फक्त माझा जीव. एवढी अल्पझीज स्वराज्यासाठी, हिंदूंच्या राज्यासाठी स्वतः छत्रपतींनी द्यायची नाही तर दुसऱ्या कुणी. शुभास्ते पंथानः, शुभास्ते पंथानः, शुभास्ते पंथानः.